नमस्कार मित्रांनो, तर चला आज आपण बनवूयात सोयाबीनची भाजी। तर मी इथे एक प्लेट सोयाबीन घेतलेले आहेत। तर त्याच्यासाठी आपण आता गॅसवर गरम पाणी करायला ठेवूयात। तर हा मी इथं आता गॅस पेटवत आहे, बघू शकता मित्रांनो। हा मी गॅस पेटवलेला आहे। हे एक छोटं पातेलं ठेवले, आता आपण ह्याच्यात पाणी घालूयात। चला मित्रांनो, आता हे आपलं पाणी गरम होत आहे, तोपर्यंत आपण आपल्याला साहित्य लागणार आहे ते आपण कट करून घेऊया। त्याच्यासाठी मी ही 2 कांदे घेतलेले आहेत आणि हा एक टोमॅटो घेतलेला आहे, तो आपण कट करून घेऊया। चला मित्रांनो, हा आपला आता 2 कांदे चिरून झालेले आहे, तोपर्यंत बघू शकता हे आपलं इथं पाणी गरम झालेलं आहे। तर मी आता गॅस बंद करणार आहे। आपण ह्याच्यामध्ये आता सोयाबीन टाकून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मी हे गरम पाण्यामध्ये सोयाबीन हळूहळू टाकत आहे। हे मी सोयाबीन इथं टाकून घेतलेलं आहे, बघू शकता मित्रांनो। हे आता आपण एका चमच्याने हलवून घेऊया। चला मित्रांनो, आता मी हा गॅस पेटवून घेतलेला आहे, ह्याच्यावरती मी हा पॅन ठेवत आहे। तर आता हा पॅन आपला गरम होऊ द्या, तोपर्यंत मी हा जे बाकीचं लागणार आहे ते मी काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर आपण आता ते काढून घेऊयात। चला मित्रांनो, आता हे आपला पॅन गरम झालेला आहे, तर मी ह्याच्यामध्ये आता तेल घालून घेत आहे। बघू शकता तुम्ही, जेवढं आपल्याला लागेल तेवढं मी हे इथं तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल गरम होऊ द्या। बघू शकता मित्रांनो, हे आता आपलं तेल गरम झालेलं आहे। तर मी आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेत आहे। तर हा आपला कांदा आता चांगला फ्राय झाला पाहिजे, लालसर ब्राऊन करायचा आहे आपल्याला हा कांदा। बघू शकता तुम्ही, हा आता कांदा छान परतून घेणार आहे मी। चला मित्रांनो, मी इथे हे 2 अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत। हा एक टोमॅटो आहे, हा मी याच्यामध्ये कट करून टाकणार आहे। बघू शकता तुम्ही, हे कट करून 2 तुकडे करून टोमॅटोचे घेतलेले आहेत। इथे मी आता हे काही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आहे, धुवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। ही पण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। हे मी थोडंसं जिरं टाकून घेत आहे आणि हो, मी इथं घरगुती मसाला बनवलेला आहे, तोही 1 चमचा यातच टाकून घेणार आहे। चवीनुसार मीठही त्याच्यात टाकून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। हे मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि हळद पण घालून घेत आहे। ही मी इथं हळद थोडीशी टाकलेली आहे आणि सातारी पद्धतीचा आमचा घाटी मसाला हाही ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। तर तुम्ही बघू शकता, हे मी सगळं घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सरला छान फिरवून घेऊया। चला मित्रांनो, ह्या मी आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याही ह्याच्यात मी ॲड करून घेणार आहे। तोपर्यंत आपण बघूया आपला कांदा कुठपर्यंत भाजत आलेला आहे। हे बघू शकता तुम्ही, आपला कांदा ब्राऊन होत चाललेला आहे। तर अजून थोडा वेळ भाजूया, तोपर्यंत आपण मसाला वाटून बघू शकता मित्रांनो। हा मी किती सुंदर मसाला बारीक केलेला आहे लालसर। हे आपण आता कांदा भाजून झाल्यानंतर हा आपण आता मसाला ह्याच्यामध्ये ॲड करणार। चला मित्रांनो, आता हे बघू शकता आपला कांदा छान लाल झालेला आहे। तर आपण हा आता मसाला वाटलेला आहे तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, हा आपला मसाला आता ह्याच्यामध्ये मी ॲड करत आहे। हा आता छान आपला मसाला झालेला आहे, तुम्ही बघू शकता। हा मसाला आता छान आपण कांद्यामध्ये हलवून घ्यायचा आहे। बघू शकता मित्रांनो, हा आपला मसाला आता किती छान भाजत आहे, त्याला लालसर कलर आता येत आहे। तोपर्यंत मी इथे सोयाबीन आपलं छान गरम पाण्यातून काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, हे मी एवढं सोयाबीन गरम पाण्यात टाकलं होतं, फुलून हे छान झालेलं आहे। बघू शकता हे किती छान मौसूद झालेलं आहे। बघू शकता मित्रांनो, आता ह्या आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता। हे आता छान तेल सुटलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं भांडं धुतलेलं आहे मसाल्याचं, तेच थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, हे मी आता इथं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे छान आपल्याला
उकळून द्यायचं आहे. मग उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड करणार आहोत. बघू शकता मित्रांनो, हे आता आपलं छान वाटण उकळी आलेली आहे. आपण थोडंसं पाणी घातलं होतं ना, त्याला छान उकळी आलेली आहे आणि छानसा असा ह्याला कलर आलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन घालून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो, हे मी सोयाबीन धुवून घेतलं होतं. हे आपलं छान फुललेलं आहे. तर आता हे आपण ह्याच्यामध्ये हलवत राहूयात, म्हणजे छान ह्याला मिक्स होऊन जाईल आणि आपली भाजी छान होईल. तर बघू शकता मित्रांनो, ही आपली भाजी आता सगळी मिक्स होत आहे आणि ह्याला किती छान कलर आलेला आहे. तर आता आपली ही मिक्स एक भाजी करून झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये एक मी 5 मिनटं झाकण ठेवणार आहे की छान ह्याला वाफ दिली जाईल. तर आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया. चला मित्रांनो, आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटासाठी आपण ह्याची वाट बघूया. चला मित्रांनो, आता आपण बघूया आपली भाजी तयार झाली आहे का. तर बघू शकता मित्रांनो, ही आपली आता भाजी छान तयार झालेली आहे. तर ही तुम्हाला भाजी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.